हॅलो फ्रेंड्स, आय होप ऑल ऑफ यू आर डुईंग वेल. सो आज आपण पाहणार आहोत इंटिग्रेशनचा इम्पॉर्टंट क्वेश्चन जो मागच्या वर्षी आपल्याला सीईटी एक्झामिनेशनला विचारलेला आहे. कोणता क्वेश्चन आहे? द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन ई टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 होल डिवायडेड बाय एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू डीएक्स. समजलं गाईज? हा क्वेश्चन आपल्याला एमएसटी सीईटी 2023 ला विचारलेला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हा क्वेश्चन बघितल्यावरच समजलं पाहिजे कसा सॉल्व्ह करायचा आहे. काय दिलंय त्यांनी? ई टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट. म्हणजे आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे का गाईज? चला मी तुम्हाला एक सांगतो. वी नो द प्रॉपर्टी गाईज. वी नो द प्रॉपर्टी दॅट इज इंटिग्रेशन ई टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स जर असेल इंटू डीएक्स, तर ह्याचा आन्सर काय माहितीये का? डायरेक्टली वी कॅन राईट ई टू द पॉवर एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. राईट? ही आपल्याला प्रॉपर्टी आहे. सेम प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी यूज करायची. पहिले त्याच्या आधी आपल्याला थोडंसं सिम्प्लिफाय करावं लागेल. चला तर मग लेट इंटिग्रेशन आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट. आता तिथं काय करायचं आपल्याला? ह्या जे दोन टर्म आहेत एक्स स्क्वेअर प्लस 4x मधून एक्स कॉमन घ्यायचा आहे, तर काय राहील? एक्स प्लस 4 होल डिवायडेड बाय एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज डीएक्स. ठीक आहे. आता फक्त एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर ना आपल्याला थ्रू आउट द न्यूमरेटर डिवाइड करायचं आहे. काय येणार आहे मग? इंटिग्रेशन आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट. आता मला सांगा एक्स इंटू एक्स प्लस 4 ला जर एक्स प्लस 4 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे? या ठिकाणी एक्स अपॉन एक्स प्लस 4 येईल फक्त. ओके. प्लस आता या ठिकाणी 4 अपॉन एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर आहे ना, इंटू डीएक्स. आता मला सांगा सपोज ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला पाहिजे? 4 अपॉन एक्स प्लस 4 स्क्वेअर, बरोबर ना. तेव्हाच आपण ही प्रॉपर्टी यूज करू शकतो. म्हणजे ही जी होल टर्म आहे, ही जी टर्म आहे ना, हिला आपण एफ ऑफ एक्स अजून केलं तर ऑब्विसली गाइज दिस टर्म शुड बी डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस एफ ऑफ एक्स. सो इट शुड बी एफ डॅश ऑफ एक्स, बरोबर ना. तर आपण काय करायचं आता या ठिकाणी ह्याला पहिल्यांदा ह्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. एफ ऑफ एक्स काय आहे लिहून घ्या. सो आय विल राईट डाऊन हिअर एफ ऑफ एक्स इज, व्हॉट इज द एफ ऑफ एक्स? एक्स अपॉन एक्स प्लस 4, एक्स अपॉन एक्स प्लस 4. आता मला सांगा हा कोणता फॉर्म आहे? यू बाय व्ही चा फॉर्म आहे, राईट? यू बाय व्ही चा फॉर्म. याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा गाईज? कोएफिशिएंट रूल ऑफ डिफरन्शिएशन. सिंपल. सो जस्ट find the differentiation of it. F dash of x equal to, so it should be v, that is x plus 4 into derivative of numerator, that is 1, minus denominator as it is, so x derivative of x plus 4 will be 1, बरोबर ना, whole divided by x plus 4 bracket square. कोएफिशिएंट रूल ऑफ डिफरन्शिएशन यूज करायचा या ठिकाणी. सिम्प्लिफाय करा. f dash of x equal to काय येईल? x will get cancel out, so only remaining will be 4 upon x plus 4 bracket square. समजलं गाईज? आता मला सांगा आपला f of x जो आहे x upon x plus 4, त्याचा डिफरन्शिएशन काय दिलं इथं? 4 upon x plus bracket square. आणि आपलं कॅल्क्युलेट केलेलं पण काय आलंय गाईज? तर 4 upon x plus 4 bracket square. म्हणून आपण डायरेक्टली ही फॉर्म्युला, ही प्रॉपर्टी आपण अप्लाय करू शकतो. तर काय येईल तुमचं फायनल आन्सर गाईज? सो इंटिग्रेशन आय इक्वल टू ई टू द पॉवर एक्स. सोल्युशन काय याचं? ई टू द पॉवर एक्स इंटू एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय आहे या ठिकाणी? तर हा एक्स अपॉन एक्स प्लस 4, एक्स अपॉन एक्स प्लस 4 ब्रॅकेट क्लोज प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. सो गाइज दिस विल बी युअर फायनल आन्सर. ओके. समजलं गाइज सगळ्यांना? खूप सिंपल क्वेश्चन आहे. फक्त आपण काय केलं की प्रॉपर्टी मध्ये याची मांडणी केली आहे, बरोबर. फक्त तुम्ही प्रॉपरली लक्ष द्या, इझिली तुम्हाला फायनल आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. प्लीज राईट इट डाऊन. इफ कुणाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमचा प्रॉब्लेम कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आय विल ट्राय टू रिझॉल्व ईच अँड एव्हरी डाऊट फ्रॉम यू. थँक्यू सो मच.